नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम टू पॅशनेट पूजा. ही छानशी हेअरस्टाईल तुम्ही बघताय. सो फ्रंट आणि बॅक खूप सुंदर दिसतोय. अशी हेअरस्टाईल, असा लुक जर तुम्हाला क्रिएट करायचा असेल तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा. यामध्ये तुम्हाला या हेअरस्टाईलची अगदी डिटेल माहिती मिळणार आहे. तर यासाठी सगळ्यात अगोदर आपण इयर टू इयर पार्टिशन करून घेतलं आहे आणि आता आपण त्या पार्टिशनला क्रिम्पिंग करून घेत आहोत, जेणेकरून आपल्याला खूप सुंदरसा बाउन्स मिळेल आणि क्रिम्पिंगमुळे आपल्या हेअरस्टाईलला फिनिशिंगसुद्धा खूप छान येते. तर इथे आपल्या मॉडेलने आपल्याला मिडल पार्टिशन परफेक्टली करून दिलेलं आहे. या पार्टिशन नंतर फ्रंट हेअरस्टाईल करण्यासाठी मी काही केस पुढे काढून ठेवते आणि यानंतर आपण क्राउन सेक्शनला एक पफ घेत आहोत. तर या ठिकाणी तुम्ही बघताय तर काही फ्रंटचा भाग मी वेगळा करून ठेवलाय आणि बॅक कोमिंग करून आपण इथे पफ घालणार आहोत. आपण गरजेपुरतीच बॅक कोमिंग करणार आहोत, कारण बॅक कोमिंग नंतर हेअर्स तुटून गळण्याची शक्यता असते. तर खूप जास्त प्रमाणात आपण बॅक कोमिंग नाही करणार आणि जो अगोदर काढून ठेवलेला वेगळा भाग आहे केसांचा, तिथेही आपण बॅक कोमिंग करून व्यवस्थित फिनिशिंगमध्ये पिनअप करून घेत आहोत. सो इथे आपला बॅक पफ रेडी आहे. यानंतर आपण फ्रंटच्या हेअरस्टाईलकडे वळणार आहोत. फ्रंटची हेअरस्टाईल करत असताना आपण छोटे छोटे सेक्शन घेऊन टर्न आणि ट्विस्ट करणार आहोत. तर हा मी पहिला सेक्शन घेतला. यामध्ये त्याच प्रकारचा छोटा एक सेक्शन घेऊन त्यालाही मी टर्न करते. पुन्हा आणखी एक सेक्शन, टर्न अँड ट्विस्ट, टर्न अँड ट्विस्ट. आणि इथे इयरपर्यंतचे सेक्शन्स कंप्लीट झाल्यानंतर आपण त्याला बाउन्स देणार आहोत. आपल्या मॉडेलच्या फेसला सूट करेल एवढंच बाउन्स आपल्याला इथे द्यायचं आहे. आणि हा बाउन्स देऊन झाल्यानंतर इथे मी पिनेने आपली एक साईड टक करून घेतलेली आहे. सो इथे एक साईड कंप्लीट झाल्यानंतर आपण अगदी सिमिलर दुसऱ्या बाजूनेही करून घेणार आहोत. या सेक्शन्सला टर्न अँड ट्विस्ट करण्या अगोदरच मी समोरच्या काही फ्लिक्स काढून ठेवलेल्या आहेत, ज्यांना आपण नंतर खूप छान प्रकारे कर्ल करू आणि त्याचे वेव्स आपल्या मॉडेलला खूप सुंदर लुक देतील. सो या ठिकाणी आपलं सेकंड पार्ट देखील कंप्लीट झालेला आहे. त्यांनाही आपण बाउन्स देतोय. आपल्याला प्रत्येक हेअरस्टाईलमध्ये बाउन्स खूप महत्त्वाचा असतो. तो बाउन्स देण्यासाठी आपल्याला थोडीशी प्रॅक्टिस करावी लागते आणि त्यानंतर आपल्या हातांना एकदा प्रॅक्टिस झाली की मग आपण प्रत्येक हेअरस्टाईलमध्ये छानसा बाउन्स देऊन खूप सुंदर फिनिशिंग देऊ शकतो. यानंतर तुम्ही बघताय की मी खूप सॉफ्ट कर्ल्स इथे काही करून घेते आहे. हेही आपल्याला बाउन्स, आपली जी ब्रेड करायची आहे तर ब्रेडमध्ये आपल्याला छानसा बाउन्स मिळण्यासाठी हेल्प होईल. हे कर्ल्स करत असताना आपल्याला इथे ॲक्सेस वेळ देण्याची गरज नाही आहे, कारण आपण फक्त बाउन्स हवा असण्यासाठीच हे कर्ल्स करत आहोत. तर असे सॉफ्ट कर्ल्स आपल्याला लवकरात लवकर करून घ्यायचे आहेत. आणि इथे आपले सॉफ्ट कर्ल्स रेडी झालेले आहेत. यानंतर आपल्याला दोन्ही बाजूंनी 2 सेक्शन करून घ्यायचे आहेत, ज्यांना आपण आतल्या बाजूने टर्न करून दोन्ही सेक्शन्स एकत्र करून त्यांना काळ्या रबरनी पॅक करून घेत आहोत.
इथे आपण रबर लावून घेतलंय आणि जो उर्वरित केसांचा भाग आहे तर तो अशा प्रकारे 2 बोटांच्या सहाय्याने आपण आत ओढून घेत आहोत. यानंतर त्यामध्ये बाउन्स येण्यासाठी आपण खूप थोड्या प्रमाणात त्याला फुलवून घेणार आहोत. इथे आपल्या पहिल्या सेक्शनचं टकिंग कंप्लीट झालेलं आहे. अगदी सिमिलररित्या आपल्याला पुन्हा एकदा 2 सेक्शन्स घेऊन रबरनी पॅक करायचं आहे आणि अगोदर केलं आहे त्याप्रमाणेच जो हेअर्सचा उर्वरित भाग आहे तो 2 बोटांच्या मदतीने आपण आतल्या बाजूनी टर्न करून घेणार आहोत. आणि याही वेळेला आपण पुन्हा एकदा थोडा बाउन्स देऊ. सो अगदी हीच प्रोसिजर आपल्याला पूर्ण वेणी होईपर्यंत पूर्ण कंटिन्यू करायची आहे. शिवाय आपण खूप जास्त असा बाउन्सही इथे देत नाहीये, कारण जर आपण खूप फुलवण्याचा प्रयत्न केला आणि जास्त बाउन्स दिला तर मग आपल्याला लेंथ कमी पडेल. आणि इथे संक्रांतीचा सुंदरसा लुक क्रिएट करण्यासाठी आपल्याला लांबशी छान वेणी इथे तयार करायची आहे. मेसी ब्रेड याला आपण म्हणतो. तर इतक्या सोप्या टेक्निकने आपण छानशी आपली मेसी ब्रेड इथे रेडी करतोय. मम्मासोबत माझ्या पिल्लूला पण हेल्प करायची आहे, सो तो पण मध्ये मध्ये येतोय आणि हेअरस्टाईलसाठी मला हेल्प करतोय. सो 1 बाय 1 सेक्शन घेत आपली ब्रेड इथे कंप्लीट होतीये. अँड हिअर वी आर. इथे आपली ब्रेड कंप्लीट झालेली आहे. जिथेही कुठे आपल्याला कमी बाउन्स वाटेल तिथे आपण पुन्हा एकदा फिनिशिंग देऊ शकतो, थोडासा बाउन्स वाढवू शकतो. आणि येस, इथे आपली हेअरस्टाईल पूर्ण झालेली आहे. आता या सुंदरशा मेसी ब्रेडला आपण डेकोरेट करणार आहोत. आपल्या मॉडेललाही ही ब्रेड खूप आवडली आहे आणि ही ब्रेड डेकोरेट करण्यासाठी हलव्याच्या दागिन्यांसोबत आपण मोत्यांचे कॉम्बिनेशन घेत आहोत की जे परफेक्टली मॅच होतील. सो आपल्या मॉडेलने एक फोटो मला दाखवलाय ज्या पद्धतीने तिला हेअर डेकोरेशन हवं आहे. आणि इथे U-पिनच्या मदतीने प्रत्येक मोती मी सेट करून घेतेय. तो खूप छान प्रकारे इथे सेट होतोय आणि प्रत्येक मोती या छान केसांना खूप सुंदर लुक देतोय. तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. आपण साइडर किंवा ब्राईड दोघींनाही असं छानसं लुक क्रिएट करून देऊ शकतो. आणि इथे आपली ब्रेड आणि ब्रेडचे डेकोरेशन कंप्लीट झालेले आहे. फ्रंटचे आपण फ्लिक्स जे सोडले त्यांना आपण कर्ल्स करून घेऊत. सो इथे आपली हेअरस्टाईल कंप्लीट झालेली आहे. आपल्या मॉडेलच्या गोड मुलीलाही ही हेअरस्टाईल खूप आवडली आहे. तुम्हालाही आवडली असेल तर नक्कीच मैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.